मराठा आरक्षणासाठी सराटीत एक दिवसीय आंदोलन करण्यात आले। 20 जानेवारीला दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांनी हे आवाहन केले। नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर अंतरवाली सराटी या गावात एक दिवसीय हे दुकान बंद ठेवून एक अनोखा आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत एक दिवसीय हे आंदोलन केलं जाणार आहे। 20 जानेवारीला दुकान बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय। मनोज जरांगे पाटील यांनी हे आवाहन केलंय। नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलंय। तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही। आता काय झालं की आता उदाहरणार्थ मागं 24 तारखेपर्यंत बंदी होती किंवा आपली भावना यावरचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, जालन्यातून मराठा आरक्षणासाठी आता अंतरवाली सराटीत एक दिवसीय दुकान बंद ठेवून अनोखा आंदोलन केलं जाणार आहे। याबाबत सविस्तर काय सांगशील या आंदोलनाबाबत? करंजी आपण पाहताय, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि मराठा बांधव आक्रमक झालेले आहेत आणि आरक्षणासाठी ते आंदोलन असतील, मोर्चे असतील, या माध्यमातून सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न करतायत। मुंबईला जाण्याची तारीखही जवळ आलेली आहे। तर अशाच वेळेला आता मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला साथ देत आता पोस्टर्स जे आहेत ते व्हायरल होत आहेत। त्याच्यावर असं लिहिलंय की तुम्ही तुमची दुकानं असतील, आस्थापने असतील ते 20 जानेवारीसाठी बंद ठेवावीत आणि जे काही नोकरदार वर्ग असेल त्यांनी एक दिवसासाठी सुट्टी घ्यावी आणि एक दिवसासाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी येऊन भव्य अशा आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा आणि या सहभागाच्या माध्यमातून सरकारला पुन्हा एकदा ताकद दाखवून देऊ। म्हणजे मुंबईला जाण्याआधी ज्या प्रकारे तयारी सुरू आहे त्या तयारीचा एक आढावा असेल किंवा सूचना असतील त्या माध्यमातून, त्या आंदोलनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जो आहे तो या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टरद्वारे केला जातोय। त्यामुळे काही तालुक्यांमध्ये हे बंदचे व्हायरल होणारे जे काही पोस्टर्स आहेत त्या दुकानांना बंद करण्यासाठी आवाहन करत आहेत। दुकाने असतील, आस्थापने असतील, नोकरदार वर्ग असतील यांनी सुट्टी घ्यावी आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि जे काही ऐतिहासिक आंदोलन असतील त्याचा एक तुम्ही एक हिस्सा बनावं, भाग बनावं असं आवाहन जे आहे ते केलं जाते। त्यामुळं 20 जानेवारीला दुकानं बंद ठेवण्याचे आवाहन केल्याच्या नंतर नागरिकांचा सुद्धा प्रतिसाद पाहायला मिळू शकतो। मोठी संख्या सुद्धा अंतराळी सराटीमध्ये जाऊ शकते आणि त्यामुळं जनतेनं का होईना ज्या प्रकारे या मागच्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे, सभांमध्ये मोठी संख्या जमवलेली आहे, त्याच पद्धतीने या आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी होण्यासाठी मराठा आंदोलकांची मोठी संख्या येऊ शकते असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय। त्यामुळे 20 जानेवारीला अंतराळी सराटीमध्ये पुन्हा एकदा एक आंदोलन होणार आहे आणि त्याचं नेतृत्व स्वतः मनोज जरांगे करतील। करंजी नक्की सचिन, खरं तर अंतरवाली सराटीमध्ये 20 तारखेला दुकाने बंद ठेवून आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनाकडे आपला प्रत्येक अपडेटकडे लक्ष असणार आहे। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।